तर आज आपण सेकंड स्टँडर्डची टेस्ट नंबर 3 इंग्लिशची टेस्ट नंबर 3ला सुरुवात करणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 आहे ड्रॉ स्क्वेअर शेप. तर आपल्याला स्क्वेअर शेप इथे ड्रॉ करायचा आहे. ओके, तर स्क्वेअर शेप सर्वांना माहीतच आहे ना कसा असतो स्क्वेअर शेप. तर त्याच्या चारही बाजू काय असतात, इक्वल असतात. ओके, इट्स अ स्क्वेअर. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे पुढे सांगितलेलं आहे कलर द ट्रायंगल शेप. आपल्याला काय करायचं आहे, ट्रायंगल जो शेप आहे त्याला काय करायचं आहे, कलर करायचा आहे. तर ट्रायंगल माहिती आहे तुम्हाला कसा आहे ट्रायंगल, हे बघा हा जो आहे ट्रायंगल आहे. सो आपण त्याला काय करणार आहे, कलरिंग करणार आहेत. ओके, अशा प्रकारे आपण त्याला कलर करणार आहोत. त्यानंतर पुढे जाऊया आपण आता. पुढचा प्रश्न आहे आपला क्वेश्चन नंबर 3 ड्रॉ अ लाईन बिटवीन द शेप अँड इट्स नेम. तर आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. लाईन बिटवीन द शेप अँड इट्स नेम, नावाखाली आणि नावाच्या मध्ये आणि त्याचा जो शेप आहे त्याच्यामध्ये आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. म्हणजे बघा डायमंड कसा शेप आहे, तर असा डायमंड असतो. ओके, मग आपण त्याच्यासमोर काय करणार, एक लाईन ड्रॉ करणार. आपल्याला लाईन ड्रॉ करायला लावलेली आहे त्यांच्यामध्ये, बिटवीन म्हणजे मध्ये. तर अशा प्रकारे. त्यानंतर हा काय सांगितलेला आहे, ओव्हल. तर ओव्हल शेप आहे का हा, तर बघा मी इथे राईट केलेला आहे आणि लाईन ड्रॉ केलेली आहे. तर बघा रेक्टँग्युलरमध्ये आणि याच्यामध्ये एक लाईन ड्रॉ केलेली आहे डायमंड शेप, आणि हा असा असतो त्यामुळे यांच्यामध्ये मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 4 आहे टेल द नेम्स ऑफ 2 रेक्टँग्युलर थिंग्स ॲट युअर होम. तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये असलेल्या कोणत्याही 2 रेक्टँग्युलर ज्या गोष्टी आहेत त्यांची नावं लिहायची आहेत. तर बघा रेक्टँग्युलर गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत तुमच्या घरामध्ये, तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे कोणत्या आहेत. तर दरवाजा आहे पहिले आपला, आपण त्याला डोर म्हणतो. ओके, डोर. त्यानंतर पुढे अजून एक कोणती गोष्ट आहे की जी रेक्टँग्युलर शेप आहे. रेक्टँग्युलर शेप म्हणजे बघा अशी आहे, कोणती गोष्ट आहे जी अशी आहे, अशी कोणती गोष्ट आहे, डोर आहे. मग अजून काय असणार आहे, तर नोटबुक आहे. नोटबुक पण आपली कशी असते, उभी असते ना. ओके, तर अशा प्रकारे आपण लिहिलेले आहे. त्यानंतर पुढे काय आहे तर ते बघूया आपण आता. क्वेश्चन 5 टेल द नेम्स ऑफ 2 सर्क्युलर थिंग्स ॲट युअर स्कूल. तुमच्या शाळेत असलेल्या कोणत्याही 2 सर्क्युलर गोष्टी आहेत त्यांची तुम्ही नावं लिहायची आहेत. मग 2 नावं लिहायची आहेत. सर्क्युलर म्हणजे काय, तर गोल. ओके, तर आपण इथे सर्कल काढूया. अशा गोष्टी असलेल्या आपण काय करायच्या आहे, 2 गोष्टींची नावं लिहायची आहेत. तर बघा कोणती आहे पहिली, तर आपण इथे काय केलेले आहेत, 2 सर्क्युलर थिंग्स आहेत ज्या शाळेमध्ये असतात, आपल्या स्कूलमध्ये असतात, त्या आपण राईट केलेल्या आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6 काउंट द पिक्चर्स ऑल थिंग्स अँड टेल द नंबर. आपल्याला खाली दिलेल्या काही गोष्टी आहेत या काउंट करायच्या आहेत, मोजायच्या आहेत किती आहेत त्या, आणि त्यांचा नंबर इथे राईट करायचा आहे. तर बघा बरं हे किती दिसत आहे तुम्हाला, तर आपण याच्यावर टिक मार्क करूया. हे बघा हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. ओके, तर अशा प्रकारे किती आहे, 5 आहे. त्यानंतर पुढे आहे कॅरट. कॅरट दिसतंय किती आहे, 1, हे आहे 2, हे आहे 3, हे आहे 4. तर किती आहेत हे, 4. ओके, तर अशा प्रकारे आपण केलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. आपला पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 7 अंडरलाईन नंबर 5. 5 नंबर कुठे दिसतोय तुम्हाला, तर त्याला तुम्हाला काय करायचे आहे, अंडरलाईन करायचे आहे. मग हा 4 आहे, हा 6 आहे आणि हा आहे 5. मग आपण त्याला अंडरलाईन केली. त्यानंतर जाऊया पुढे. आपला पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 8 टिक द नंबर 6. आता 6 नंबर जो आहे त्याला आपण टिक करणार आहे. तर बघा 6 नंबर कोणता आहे, तर हा 6 आहे, SIX 6. ओके, तर आपण याला टिक केली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 9 फिल द करेक्ट नंबर. करेक्ट नंबर आपल्याला फिल करायचा आहे. तर बघा आपण 1 पासून जर सुरुवात केली तर 1 2 3 4 आणि नंतर 5 येतात, मग 6 येतात, मग काय येतात 7. मग आपण इथे काय करणार, 7 लिहिणार. ओके, तर अशा प्रकारे आपण फिल केली. क्वेश्चन नंबर 10 आहे मॅच द पेअर. तर आपल्याला पेअर मॅच करायचा आहे. तर बघा ह्या किती आहेत नंबरमध्ये, तर बघा हे लीव्ज आहे, हे किती आहे, 1 आहे. म्हणून इथे काय केलं आपण, 1ला याची जोडी जुळवली. हे किती दिसत आहे बरं, 1, हा 2 आणि हा 3. म्हणून आपण काय केली, याची जोडी इथे लावली. ओके, पुढे बघा हे किती 1 दिसत आहेत, 1 2 3 अँड 4. तर मग आपण काय केली, याची जोडी इथे लावली.
त्यानंतर हे बटरफ्लाईज दिसत आहे 1 आणि 2. ओके, सो आपण यांची जोडी इथे लावली आणि हे फ्लावर्स किती आहेत 1 2 3 4 अँड 5. ओके, तर अशा प्रकारे आपण याची जोडी इथे लावली. तर अशा प्रकारे आपण याचे पेअर जॉईन केल्या. ओके, तर पुढे जाऊया आपण आता. क्वेश्चन नंबर 11 आहे टेल द ॲक्शन्स. तर बघा ॲक्शन्स दिलेल्या आहेत काही की आपल्याला काय करायच्या आहे त्या राईट करायच्या आहेत की कोणत्या ॲक्शन्स आहेत त्या. मग ही गर्ल काय करत आहे हँड वॉश करत आहे आणि हे काय करत आहे कटिंग करत आहे. सो मग आपण इथे काय लिहिणार हँड वॉश. ओके, हँड वॉशिंग आपण म्हणूया हँड वॉशिंग. ओके, आणि ही मुलगी काय करत आहे तर कटिंग करत आहे. ओके, अशा प्रकारे आपण त्याच्या ॲक्टिव्हिटीज लिहिलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12 मॅच द पेअर्स. तर बघा आता इथे आपल्याला मॅच पेअर्स काय करायचे आहे मॅच करायचे आहे. तर आपण इथे पेअर मॅच करूया. बघा ही काय दिसते विहीर दिसते तुम्हाला दिसते ना विहीर. मग आता ह्या विहीरची जोडी आपण कुठे लावणार वेल म्हणजे काय आहे विहीर. ही काय दिसते ऑक्स दिसतोय हा. ओके, याला शिंग वगैरे आहे तर हा ऑक्स आहे. सो इट्स ऑक्स. आपण याची जोडी इथे लावू. आणि ही काय दिसते बोट दिसते मग आपण याची जोडी इथे लावली. आणि हा काय दिसतोय कोट दिसतोय आपण घालतो तो कोट तर त्याची जोडी आपण इथे लावली. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13 टिक द पिक्चर्स ऑफ फॅन. तर फॅन जो पिक्चर आहे आपल्याला त्याला टिक करायचे आहे. मग कोणता पिक्चर आहे फॅन हा आहे का हा आहे ब्रिंजल म्हणजेच वांग. या आहे कुऱ्हाड. ओके, हा आहे सन हे पण नाही आहे मग हा आहे फॅन. गारगार हवा भेटते आपल्याला यापासून. क्वेश्चन नंबर 14 आहे लुक ॲट द पिक्चर अँड टिक द करेक्ट वर्ड. तर बघा खाली एक पिक्चर दिलेला आहे दिसतोय का तुम्हाला हा पिक्चर इट्स अ फ्लावर. ओके, मग कोणतं फ्लावर आहे ते रोज आहे ना. मग जीप आहे का नाही. गर्ल आहे का नाही. रोज आहे का तर येस. आणि काईट पण नाही आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण पूर्ण केलं आहे. त्यानंतर जाऊया आपण पुढे. क्वेश्चन नंबर 15 आहे ड्रॉ द लाईन बिटवीन अ शेप अँड इट्स नेम. बघा आता शेप दिलेले आहेत आपल्याला काही आणि आपल्याला त्याचे नेम्स दिलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे यांच्या जोड्या लावायच्या आहे. तर बघा आपण आता यांच्या जोड्या लावूया. सर्कल कसा असतो सर्कल गोल असतो ना मग आपण याची जोडी इथे लावली अशा प्रकारे. ट्रँगल ट्रँगल याच्या समोरच आहे तर आपण त्याची जोडी इथे लावली. स्क्वेअर स्क्वेअर कुठे आहे तर बघा हा आहे स्क्वेअर. आणि डायमंड हा कसा आहे असा आहे तर आपण याची जोडी इथे लावली. तर बघा मी अशा प्रकारे लावल्या आहेत. मी पुन्हा लावते तुम्हाला समजल्या नसतील तर. हे बघा अशा प्रकारे ट्रँगल इथे स्क्वेअर इथे आणि डायमंड इथे. ओके, त्यानंतर जाऊया पुढे आपण आता. क्वेश्चन नंबर 16 आहे सर्कल द नंबर 8. आता 8 नंबर जो आहे आपल्याला त्याला सर्कल करायला लावलेला आहे. तर बघा आपण सर्कल करूया. हा जो 8 आहे आपण त्याला सर्कल केलं अशा प्रकारे. त्यानंतर जाऊया आपण पुढे. क्वेश्चन नंबर 17 आहे सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन. आता खाली दिलेला एक पिक्चर आहे आपल्याला त्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. तर बघा हा पिक्चर आहे याला आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. काय दिसतो हा पिक्चर बघा इथे हॅपी बर्थडे लिहिलेला आहे. म्हणजे काय दिसतंय हे पिक्चरमध्ये केक दिसतोय. मग आपण काय केलं याला आपल्याला त्याला टिक मार्क करायचे आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुढे आहे क्वेश्चन नंबर 18 सिलेक्ट द पिक्चर ऑफ क्रिकेट. तर आता इथे काही गेम्स खेळताना मुलं दिसत आहे आणि ते पिक्चर्स आहेत तर आपल्याला त्या पिक्चरला काय करायचं आहे पिक्चर सिलेक्ट करायचं आहे. सो बघा हे मुलं काय खेळत आहे रोपिंग करतात. ओके, म्हणजे दोरुडी खेळत आहे. इथे काय दिसत आहे विटी दांडू. हे जुन्या जे मुलं असायची जुन्या काळामध्ये ते मुलं अशी गेम्स खेळायची. तर इथे काय खेळतात लपाछपी खेळतात. बघा इथे एक मुलगा म्हणजे बाकीचे सगळे लपलेले आहेत तर असा गेम दिसतोय तो आपल्याला. मग आपण इथे क्रिकेट दिसतोय मग आपल्याला सांगितलेलं आहे क्रिकेट. मग आपण याला टिक मार्क करूया. देन पुढे काय आहे क्वेश्चन नंबर 19 आहे काउंट द पिक्चर्स अँड टेल द नंबर्स. तर बघा खाली पिक्चर्स दिलेले आहेत आपल्याला ते काउंट करायचे आहेत किती आहेत ते. तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9. ओके, तर इथे किती आहे तर पिक्चर 9 अशा प्रकारे आपण लिहिलं. क्वेश्चन नंबर 20 आहे ड्रॉ द ट्रँग्युलर शेप. तर आपल्याला काय करायचं आहे ट्रँग्युलर शेप ड्रॉ करायचा आहे. तर चला ट्रँग्युलर शेप ड्रॉ करूया आपण. कसा असतो ट्रँगल तर अशा प्रकारे आपण काय केला ट्रँगल ड्रॉ केला. ओके, तर अशा प्रकारे इथे आपली
टेस्ट संपलेली आहे. ही शेवटची टेस्ट होती. ओके, तर पुढच्या टेस्ट बघण्यासाठी तुम्ही आमच्या महाराष्ट्र मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.